इराणमध्ये चाललेल्या हल्ल्यामध्ये सध्या चीन अतिशय स्वस्थ भूमिका घेऊन आहे आणि ते कुठलेही जास्त भाष्य करायला तयार नाही आणि आपण काहीच करत नाही किंवा आपण एक सामरिक संयम दाखवतो आहे अशा प्रकारच्या बातम्या ते पुढे आणत आहेत. हे असं का, याचं विश्लेषण नेमकं काय? चीनचा जवळजवळ 40 ते 50% तेल पुरवठा जो आहे हा गल्फ ऑफ होर्मुझमध्ये मधून होतो की जी बंद करण्याची धमकी इराणने दिलेली आहे. गल्फ ऑफ होर्मुझ एक अशी समुद्रधुनी आहे जिथून जगाचं सुद्धा 40% तेल हे तिकडनं येतं आणि चीन काय करतो तर नेहमी लबाडी करतो आणि स्वस्तात तेल खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. सध्या इराणवरती वेगवेगळ्या देशांचे निर्बंध असल्यामुळे इराणला त्यांच्याकडे असलेलं तेल कोणालाही विकता येत नाही. तर चीन स्वस्त दरामध्ये कमी किमतीमध्ये लबाड्या करून हे तेल स्वस्तामध्ये इराणकडून घेत असतो. तर म्हणून इराणचं तेल चीनला येणं हे गरजेचं आहे. आणि एक वेळ अशी झालेली आहे की 40 ते 50% जे तेल आहे चीनला जे लागतं ते इराणमधून येतं आहे आणि स्वस्त दरामध्ये येतं आहे. तर म्हणून चीन या युद्धामध्ये जास्त बोलायला तयार नाही. दुसरं असं की जर हे तेल बंद पडलं तर काय होईल? सध्या डोनाल्ड ट्रम्प म्हणत आहेत की 4 ते 5 आठवडे हे युद्ध सुरू राहील. तर तसं झालं तर तेलाचा थोडाफार स्टॉक जो आहे तो कमी होऊ शकतो. अर्थात चीनने त्यांच्याकडे मोठे साठे बनवलेले आहेत आणि काही काळ जरी युद्ध चाललं तरी त्याच्यावरती काही फारसा परिणाम होणार नाही आणि त्यांचीसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणनं तेल ते विकत घेतात, इन्क्लुडिंग रशिया वगैरे. तर त्याच्यामुळे त्यांना तेल कमी पडेल ही शक्यता अगदीच कमी आहे. पण एवढं नक्की की या युद्धामुळे जर तेलाच्या किमती वाढल्या तर थोडाफार परिणाम हा चीनवरती नक्की होऊ शकतो. पण तेल हे एक एकुलतं एक कारण नाही. चीन मोठ्या प्रमाणामध्ये आपली शस्त्र देतो आहे इराणला आणि इराणनी जे एक F-16 विमान पाडलं होतं अमेरिकेचं तर त्यामध्ये चीनी शस्त्रांचा वापर झाला असावा अशा प्रकारचं विश्लेषण हे केलं जात आहे. चीनकडे अनेक अत्याधुनिक क्षेपणास्त्र मिसाईल्स वगैरे आहेत आणि ते आता या युद्धामध्ये बघत आहेत की त्यांचा अमेरिकेच्या विरुद्ध वापर करून नेमका त्यांचा इफेक्ट काय होतो आहे. तर चीन शांतपणे आपली शस्त्र इराणला पोचवतो आहे. चीन मोठ्या प्रमाणात सॅटेलाईटच्या मदतीने इराणला मदत करतो आहे आणि याच्यामुळे त्यांच्या शस्त्राचं जे चेकिंग होतं आहे की चीनी शस्त्र ही चांगली आहेत की नाही. तर अशा प्रकारे या युद्धाचा चुपचापपणे फायदा चीन हा उठवतो आहे. पण जर युद्ध जास्त वेळ चाललं तर नक्कीच तेलाच्या किमती वाढू शकतील, याचा काही प्रमाणामध्ये परिणाम जो आहे तो चीनवरती सुद्धा होईल.